साफ सफाई पर मेन ध्यान। ये मच्छर जो है ना, ये एक भी नहीं दिखना चाहिए तो फायदा है, नहीं तो खाली चोन के आके घूमते रहो, कुछ फायदा नहीं है। लाईटीची समस्या थोडी सॉल्व झाली आहे. बाकी फेरीवाले आहे जैसे ते उलट वाढलेत फेरीवाले. स्वच्छता पाहिजे तशी नाही आहे. पण असं पावसाळ्यात पाणी भरते. आश्वासन अभी तक देख ही रहे हैं आप, कितना वैसे पहले से तो बहुत डेवलप हुआ है, फिर भी अब बहुत सारी कमियां हैं। नेमकं नगरसेवक आपल्याला कसा हवा थेट आपण जनतेशी संवाद करणार आहोत। यावेळी मी नालासोपारा पूर्व प्रभाग 16 इथे उभा आहे। हा चहाचा कट्टा आहे जिथे चहा पिण्यासाठी लोक माइंड फ्रेश करण्यासाठी आलेत, पण आपण प्रयत्न करतोय जो आपण नगरसेवक निवडून आहे त्याला रिफ्रेश करणार आहोत। सर नमस्कार, बोलणार का? नाही बोलणार हरकत नाहीये। काका आहेत, काकाशी बोलण्याचा प्रयत्न करूया। काका नमस्ते। नमस्कार, काका क्या शुभ नाम है आपका? मेरा नाम मदन सिंह। सर अभी महानगर पालिका के चुनाव होने वाले, कहीं ना कहीं अभी एक अच्छा नगर सेवक अपन एक चुन के देने वाले, क्या लगता है आपको कैसा होना चाहिए आपका नगर सेवक? जो मतलब स्वच्छता के ऊपर ज़्यादा ध्यान देवे जी और पानी बराबर आए, लाइट बराबर आए, अपने एरिया का सुधार होना चाहिए। साफ सफाई पर मेन ध्यान। ये मच्छर जो है ना, ये एक भी नहीं दिखना चाहिए तो फायदा है, नहीं तो खाली चोन के आके घूमते रहो, कुछ फायदा नहीं है। मतलब खाली चुन के आना, मतलब इलेक्शन की तौर पर कहीं ना कहीं आश्वासन मिलते, आश्वासन पूरे नहीं होते। आश्वासन अभी तक देख ही रहे हैं आप, कितना वैसे पहले से तो बहुत डेवलप हुआ है, फिर भी अब बहुत सारी कमियां हैं। कमी पुरी होनी चाहिए। बिलकुल जे आपण विषय समजला असेल की शहरातल्या ज्या गरजा आहेत त्या गरजा नागरिक ज्यावेळी एखादा नगरसेवकाला निवडून देतात त्या नगरसेवकांनी त्या नागरिकांसाठी जे त्याचं खरं कर्तव्य आहे, ज्या प्रश्न आहेत ते प्रश्न खरोखर मांडले पाहिजेत। काही अजून इथं व्यक्ती आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। सर नमस्कार। नमस्कार. सर काय शुभ नाव आपलं? विजय. विजय सर, आपण राहायला इकडेच का? हो. कधीपासून राहता? 25 वर्ष झाली. 25 वर्ष झालं। 25 वर्षात काय बदल झाला असा शहरात? फक्त रस्ते बदललेत. आणि लाईटीची समस्या थोडी सॉल्व झाली आहे. बाकी फेरीवाले आहे जैसे ते उलट वाढलेत फेरीवाले. स्वच्छता पाहिजे तशी नाही आहे. पण असं पावसाळ्यात पाणी भरते. लोकांना खाडे करून राहावं लागतात. इथून पूर्ण सेंट्रल पार्क आमच्या इकडे वर पाणी चढते या रोडला. म्हणजे नक्की समस्या या शहरात आहेत, म्हणजे ज्या परिसर सेंटर पावसाळ्याची समस्या भरपूर आहेत पाण्याची. साफसफाई होत नाही पावसाळ्यात PMC कडून, महानगरपालिकेकडून. महानगरपालिकामधून साफसफाई होत नाही आपण असं म्हणताय। आता येणारी जी महानगरपालिका आहे त्यातून आपण एक नगरसेवक निवडून देणार आहेत, काय वाटतं आपल्याला, काय म्हणून आपण नगरसेवक निवडून देणार आहोत? अपेक्षा आहे त्यांनी कामं करावीत. आमच्या समस्या मांडलेल्या आहेत समोर, नक्कीच पूर्ण कराव्यात. समस्या ह्याच आहेत ना, पावसाळी पाणी, विजेची समस्या आहे, स्वच्छता आहे. हे रोडवरती सेंट्रल पार्कला बघा, स्टेशनपासून पोलीस चौकीपासून बेकायदा फेरीवाले आहेत. केबिन कायदेशीर फेरीवाले केबिनवाले देऊन सुद्धा 3-3, 4-4 लाईन गाड्या लागतात, हात गाड्या. लोकांना चालायला त्रास होत आहे, अपघात होत आहे. तिथे हल्लीच 3 महिन्यापूर्वी एक मोठा अपघात झालेला आहे. पूर्ण अधू झाला आहे 2 पायाने एक व्यक्ती. त्याचा कमवता कोणीच नाही आहे, यंग मुलगा आहे. आता काय वाटतं आपल्याला, अजून शहरात बदलाव करणं गरजेचं आहे? ते समस्या सॉल्व केल्या तरच होतील ना, बदलाव होणं. ज्या समस्या सोडवणं जरुरी आहे. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। विषय नक्की तुम्हाला कळलाच असेल की शहर मोठं झालेलं आहे, शहराच्या इमारती वाढलेल्या आहेत, रस्ते वाढलेले आहेत, पण रस्त्याचा जर उल्लेख केला तर कुठे ना कुठेतरी जे फेरीवाले आहेत अनधिकृतपणे ते फेरीवाले रस्त्यावर वाढलेले आहेत, त्याने कुठेतरी ट्रॅफिकची समस्या ही जनतेला वारंवार भेटतात आहेत।